नमस्कार. आज आपण अक्षय तृतीयाबद्दल माहिती बघणार आहोत. अक्षय तृतीया कधी येते, ह्या दिवसाचे महत्व काय, या दिवशी काय करावे, या दिवशी कशाचे दान करावे, या संदर्भात अत्यंत उपयुक्त माहिती बघणार आहोत. वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेस अक्षय तृतीया म्हणतात. याच दिवशी 4 युगांपैकी सत्ययुग व त्रेतायुगाची सुरुवात झाली, म्हणून हा अतिशय शुभ दिन मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयाला महत्व आहे. अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा आहे. म्हणूनच या दिवशी खरेदी किंवा शुभ कार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगती होत जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना वनात असताना अक्षय पात्र दिले होते. या पात्रातून कधीही न संपणारे अन्न मिळत असे. या दिवशी परशुराम जयंती म्हणूनही साजरी केली जाते. जैन आणि हिंदूंमध्ये अक्षय तृतीया हा महत्वाचा सण आहे, कारण या दिवशी पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांनी आपल्या ओंजळीत उसाचा रस घेऊन 400 दिवसांचा उपवास संपवला होता. अक्षय तृतीयाच्या दिवशीच गणपती बाप्पाने महर्षी व्यासांनी सांगितलेले महाभारत काव्य लिहिण्यास सुरुवात केली होती. या दिवशी केलेल्या दानास फार महत्व आहे. या दिवशी भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र या प्रकारे दान धर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होते. तसेच या काळात उन्हाळा सुरू होतो, म्हणून छत्री, पायातले जोडे इत्यादींचे दान जरूर करावे. या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने थंड पाण्याने भरलेला कुंभ दान करतात. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. म्हणून पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, जलदान, वस्त्रदान करतात. या दिवसापासून लोक पाणी थंड करून पाणी पिण्यास सुरुवात करतात. माठातील पाणी पिण्यास सुरुवात करतात, कारण या अगोदर गार पाणी पिल्यास ते आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक असते. त्याकरिता आपल्या पूर्वजांना पितरांना गार पाणी दिल्याशिवाय आपण गार पाणी पिऊ नये असे सांगितले जाते. या दिवशी केलेले दान आणि हवन कधी लयाला जात नाही, म्हणून या तिथीला ऋषी मुनींनी अक्षय तृतीया म्हटले आहे. देव आणि पितर यांच्यासाठी या दिवशी जी कर्मे केली जातात तीही नाश न पावणारी होत असतात. या दिवशी शेतकरी नांगरणीला सुरुवात करतात. या दिवशी शेतकरी नांगराची पूजा करतात आणि शेतीच्या कामाला सुरुवात करतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी पेरलेले बी, केलेली पेरणी दाम दुप्पट उत्पन्न देते. कीड व रोगराईची त्या पिकांना बाधा होत नाही असा शेतकऱ्यांचा समज आहे. अक्षय तृतीया वास्तुशांतीस उत्तम मुहूर्त, परंतु त्या दिवशी रविवार अथवा मंगळवार येत असल्यास वास्तुशांत करू नये. अक्षय तृतीयेस चैत्र गौरी उत्सवाची समाप्ती होते. गौरीला म्हणजेच अन्नपूर्णेला पुन्हा नेहमीप्रमाणे देवात ठेवतात. चैत्र शुद्ध तृतीयेला झुल्यावर बसलेली गौरी या दिवशी अक्षय तृतीयेला माहेरहून सासरी जात असते. म्हणून या दिवशी गोडधोडाचे जेवण करून सवाशण घालतात. बायका एकमेकींकडे हळदी कुंकवाला जातात येतात. माहेरी आलेल्या गौरीला निरोप देण्याचा हा कुळाचार आहे. या दिवशी विष्णूंचे पूजन करतात. ब्राह्मणास कुंभदान करतात. नवीन जावयास तांब्या भांडे देतात. या दिवशी पुरणपोळी, आंब्याची डाळ, वरण भात, भाजी, भजी इत्यादीचा स्वयंपाक करतात.